ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नागपूरमधली बातमी आहे। जिल्ह्यामधल्या हिंगणा गावातल्या हत्येचा आता उलगडा झालाय। बहिणीला त्रास देणाऱ्या टवाळखोराला समज दिल्यामुळेच भावाची हत्या केल्याचं समोर आलंय। धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर टवाळखोराने मृतदेह दुचाकीला बांधून शेतातल्या विहिरीमध्ये फेकलेला होता। रजत वशिष्ठ ताजे अपडेट्स देत आहेत आपल्याला नागपूरहून। रजत, अश्विन, काल ही भयावह घटना जी आहे ती उघडकीस आली होती आणि त्याच्या तपासामध्ये तेवढेच धक्कादायक जे खुलासे आहेत ते समोर आलेले आहे। गावातील धीरज झळके नावाचा एक जो तरुण होता तो मृतक म्हणजे बंटी चिडामच्या चुलत बहिणीला त्रास देत होता, वारंवार मेसेजेस करत होता आणि त्यामुळेच एका भावाने अशा प्रसंगामध्ये जे काही केलं पाहिजे तेवढंच बंटीने केलेलं होतं। त्याने त्या टवाळखोराला समज दिलेली होती, असं पुढे करू नका असं सांगितलेला होता आणि त्याचा सूड जो आहे तो आरोपीने घेतला। त्यांनी कट करून बंटीला शेतामध्ये बोलवला। तो आपल्या शेतामध्ये यावा याच्यासाठी त्यांनी तुझ्या बहिणीचे काही व्हिडिओ माझ्याकडे अशा पद्धतीचा एक त्याला भीती दाखवली आणि त्याच्यामुळेच व्यथित झालेला भाऊ जेव्हा त्या शेतामध्ये गेला तर त्या ठिकाणी त्याचा गळा चिरून हत्या करण्यात आली आणि त्याच्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी ज्या दुचाकीवर बंटी गेलेला होता त्याच दुचाकीला त्याचा प्रेत बांधला आणि ती ॲक्टिवा प्रेत सकट विहिरीमध्ये टाकली। मात्र सुदैवाने काही जे रक्ताचे डाग आहे त्या शेतामध्ये काही खांबांवर होते आणि तेच गावातील तरुणांना दिसले। त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्याच्यानंतर जेव्हा पोलिसांनी त्या विहिरीवर लक्ष केंद्रित केला तर या संपूर्ण घटनेचा जी भयावह घटना होती त्याचा जो सत्य आहे तो समोर आलेला आहे। अश्विन, धन्यवाद रजत। या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अत्यंत धक्कादायक घटना नागपूरमधली समोर येते।